गद्दारांना धडा शिकवा. मरेपर्यंत आम्ही उद्धव ठाकरेंसोबत. गद्दारांनी खूप पैसा घेतला. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची ही सगळी वक्तव्य. पण एक मिनिट, टायमिंग मात्र आत्ताचं नाहीये. 2022ची त्यांची सगळी वक्तव्य आहेत, ज्याच्या क्लिप्स त्यावेळी खूप व्हायरल झाल्या होत्या. 2026 मध्ये मात्र चित्र बदललंय. हाच स्टँड आता त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेने, ओमराजेंच्या फॉलोअर्सने त्यांच्या बाबतीत घेतलेला दिसतोय. कारण अर्थातच ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या त्या फुटलेल्या खासदारांच्या गटात सामील झालेत. त्यांच्याविषयी त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजी दिसतीये. सोशल मीडियावरती त्यांच्याविषयीचा जो राग आहे तो उफाळून येताना दिसतो. इंस्टाग्रामवरती त्यांना जवळपास 20,000 जणांनी अनफॉलो केलंय. तर फेसबुकवर तब्बल 6,000 जणांनी अनफॉलो केलेलं दिसतंय. पण आता प्रश्न असा पडतोय की इतर फुटलेल्या खासदारांपेक्षा ओमराजेंना एवढा विरोध का होतोय? ओमराजेंच्या फुटीमागची कारणं नेमकी काय आहेत? वडिलांच्या खुनानंतर मन नसताना राजकारणात आलेल्या आणि तरुण वयात कमी काळात फार मोठं नाव करणाऱ्या या ओमराजेंची आजवरची कारकीर्द कशी राहिली आहे, हे सगळं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. आपण पाहतोय की गेले कित्येक महिने चर्चेत राहिलेलं एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर आता प्रत्यक्षात उतरलंय. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार अखेर फुटले. तर बऱ्याच काळापासून सुरू असलेलं हे जे ऑपरेशन आहे, गेल्या काही काळापासून रखडलं होतं ते एका व्यक्तीमुळे, आणि ती व्यक्ती होती ओमराजे निंबाळकर. ओमराजेंना आपल्या बाजूला घ्यायला शिंदेंनी खूप प्रयत्न केले आणि अखेर त्या प्रयत्नांना यशही आलं. पण आता ओमराजे निंबाळकर यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात नाराजी त्यांच्या मतदारसंघात दिसतीये. लोकांसाठी कायम तत्पर असलेला, लोकांच्या मनातला नेता म्हणून इतक्या कमी वयात आणि कमी वेळात स्थान मिळवलेले ओमराजे निंबाळकर, त्यांचं नाव धाराशिवकर अगदी अभिमानाने घ्यायचे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नेमकी कशी झाली ते सांगते. ओमराजे निंबाळकर हे धाराशिव इथले ज्येष्ठ नेते पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव. याच पवनराजे निंबाळकर यांचे कधी काळी सोबत असणारे सहकारी आणि चुलत भाऊ म्हणजेच पद्मसिंह पाटील. पण नंतर या दोघांमध्ये वाद झाले आणि 2006 मध्ये पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली. या हत्येत पद्मसिंह पाटलांचं नाव आरोपी म्हणून घेतलं जाऊ लागलं. तेव्हापासून म्हणजे गेली 20 वर्ष हे प्रकरण निकालाची वाट पाहत आहे. 2006 मध्ये याच पवनराजे निंबाळकर यांचे पुण्यात शिकत असणारे 22 वर्षांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर हे राजकारणात आले. असं सांगितलं जातं की त्यांना राजकारणात अजिबातच रस नव्हता, पण आल्यावर त्यांनी हळूहळू राजकारणात आपला चांगला जम बसवायला सुरुवात केली. वक्तृत्व, जनसंपर्क आणि बेधडक स्वभाव यांच्यामुळे त्यांची प्रसिद्धी वाढायला लागली. त्यांचे विरोधक होते पद्मसिंह पाटील आणि त्यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील. अगदी तरुण वयात ओमराजेंनी पद्मसिंह पाटलांच्या कुटुंबाकडे असणाऱ्या तेरणा सहकारी साखर कारखान्यात आपली सत्ता आणली. त्यानंतर धाराशिव म्हणजेच त्यावेळच्या उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर आपलं पॅनल निवडून आणलं. 2009ला त्यांनी पाटलांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवायची ठरवली. पाटील हे काँग्रेसचे, मग ओमराजेंनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले आणि त्यांची राजकीय कारकीर्द जी आहे ती सुरू झाली. 2014ला पुन्हा राणा जगजितसिंह पाटील निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेकडून उभे राहिले आणि निवडून येत खासदार झाले आणि राज्यातून दिल्लीत गेले. 2024लाही ते खासदार झाले. तसं पाहिलं तर ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख चांगलाच चढता राहिलाय. त्यांना मानणारा मोठा वर्ग धाराशिवमध्ये आहे. ओमराजे मोठ्या प्रमाणात फोकसमध्येही आले, ते म्हणजे शिवसेनेत 2022ला एकनाथ शिंदेंनी बंड केल्यावर. ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची बाजू घेत त्यावेळी बंड करणाऱ्यांवर अनेक टीका करणारी वक्तव्य केली होती. आपले मित्र असणारे उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनाही त्यांनी एकनाथ शिंदेंच्या वोटात जाऊ दिलं नव्हतं. गद्दारांना धडा शिकवा, मरेपर्यंत आम्ही उद्धव ठाकरेंसोबत. गद्दारांनी खूप पैसा घेतला असं मी म्हटलं तसं अनेक त्यांची वक्तव्य, रील्स चांगलेच व्हायरल झाले होते. 2024लाही धाराशिव लोकसभेत पुन्हा निवडून येत त्यांनी बाजी मारली आणि मग उद्धव ठाकरेंचा तरुण, तडफदार आणि मराठवाड्यातला ढाण्या वाघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायला लागलं. आणि आता ज्या उद्धव ठाकरेंबरोबरच्या निष्ठेने त्यांना प्रसिद्धी मिळाली होती, तीच आता ठाकरेंना सोडून जाण्याच्या निर्णयानं पुन्हा कुप्रसिद्धीत बदलायला सुरुवात झाली आहे. याला काही कारणही आहेत. त्यातलं एक कारण म्हणजे आता सत्तेच्या प्रवाहात त्यांना राहायचं आहे आणि आपल्या मतदारसंघात जास्त निधी मिळवायचा आहे. तर दुसरं कारण म्हणजे वडिलांचं खून प्रकरण. 20 वर्षांपूर्वी झालेल्या या खुनाचा आता 2026च्या सुरुवातीला निकाल लागणार असल्याचं दिसलं आणि 12 जूनला हा निकाल लागणारही होता, पण कोर्टानं तो 20 जूनवर ढकलला. असं म्हणतात की या खुनाच्या निकालामुळे ऑपरेशन टायगर रखडलं होतं. ओमराजे निकालामुळे थांबले होते.
संजय राऊत यांनी तर हेच कारण मुख्य असल्याचं म्हणत सत्ताधाऱ्यांकडून या प्रकरणात निकाल त्यांच्या बाजूने लागण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं आणि त्यामुळेच ओमराजे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याचं म्हटलंय. दरम्यानच्या काळात शिवसेना उद्धव ठाकरे गटापासून त्यांच्या वेगळ्या भूमिकाही दिसायला लागल्या होत्या. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आयोजित केलेल्या खासदारांच्या बैठकीत ते आले नाहीत, मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर ते असल्याचं सांगितलं गेलं. ओमराजे नेमकं काय करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. ते अशातच नॉट रिचेबल झाले. धाराशिववरून पुण्यात आले. एकनाथ शिंदेंच्या गटाच्या त्यांच्याशी चर्चा सुरूच होत्या, पण ओमराजे नेमकं काय करतील, शेवटच्या क्षणी बाजी पलटवणार तर नाही ना, अशी धाकधूक शिंदे गटाला होती. अखेर ओमराजे शिंदे गटात येण्याचं निश्चित झालं आणि 2च दिवसांपूर्वी जेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटानं व्हीप जारी केला तेव्हा जे 6 खासदार हजर नव्हते त्यात ओमराजेही होते. त्यामुळे आता ओमराजे फुटलेत हे निश्चित झालं. पण आता या ओमराजेंमुळे झालं असं की हा फुटलेला गट शिंदेंना मिळायचा थांबलाय. हो, हा फुटलेला गट शिंदेंना 19 जूनला मिळणार होता, ज्या दिवशी शिवसेनेचा वर्धापन दिन असतो. पण ओमराजे यांच्या केसचा निकाल 20 जूनला म्हणजेच त्यानंतर एका दिवसानं लागणार आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगरचा औपचारिक शेवट ओमराजे निंबाळकरांमुळे रखडतोय. जेव्हा ओमराजे फुटले असल्याच्या सगळ्या बातम्या पसरल्या तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांना चीड आली. ओमराजे निंबाळकर यांनी जेव्हा आपल्यासोबत मीडियावर राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अभिवादन करणारी एक पोस्ट टाकली तेव्हा त्या पोस्टखाली खूप कमेंट्स यायला लागल्या, ज्यातून त्यांच्या समर्थकांना त्यांचं हे कृत्य आवडलं नसल्याचं दिसलं. कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला, आजवर ज्यांना विरोध केला, वडिलांच्या खुनाचा आरोपी मानलं त्या पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील हे ज्या महायुतीत आहेत त्याच्यातच ओमराजे गेल्यानं ही नाराजी अजूनच जोर धरतीये. धाराशिवमध्ये आता त्यांचे पुतळे जाळले जात आहेत, तसंच त्यांची गाडी इकडे येऊ देणार नाही, फोडून टाकणार वगैरे म्हटलं जात आहे. कार्यकर्ते प्रचंड चिडलेत आणि आता ओमराजे निंबाळकरांना सरकारकडून आणखी सुरक्षाही दिली जाते. या सगळ्यात ओमराजेंचे सोशल मीडियावर फॉलोअर्स सुद्धा कमी झाले आहेत. फेसबुकवर त्यांचे 6,000 तर इंस्टाग्रामवर त्यांचे जवळपास 20,000 फॉलोअर्स कमी झाले आहेत. त्यामुळे अशा सगळ्या माध्यमातून त्यांच्यावरची नाराजी जी आहे ती बाहेर येते. ओमराजे मात्र प्रतिक्रिया देत नसून वेट अँड वॉचच्या भूमिकेत सध्या दिसतात. कारण आहे त्यांच्या वडिलांच्या खुनाचा 20 जूनला लागणारा निकाल. त्यामुळे आता ओमराजेंना होणारा विरोध काय सांगतोय, त्यांच्यावरची नाराजी वाढतच जाणार का, कार्यकर्त्यांचा राग कसं रूप धारण करेल, पवनराजे निंबाळकर यांच्या खुनाचा निकाल काय लागेल आणि मग ओमराजे यांचा पुढचा राजकीय प्रवास कसा असेल, त्याच्यावर या सगळ्याचा काय परिणाम होईल हे पाहणं सगळंच औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका.